संवाद, साधू संत बोलतात तो संवाद आणि आपल्यासारखे बोलतात तो वाद, आणि संवादातून ज्याची निर्मिती त्याला अभंग म्हणतात. अभंग कशाला म्हणायचं? जे बोलले तुकोबा आहे ते ग्रंथात लिहून ठेवण्यासारखे शब्द त्याला अभंग म्हणायचं. आणि आपण लिहिलेलं पुस्तक लोक रद्दीत ऐकतात. एवढा फरक आहे. तुकोबारांची वाणी गोड आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून शेवट सांगतात. तुकोबारायांना विचारलं, महाराज काय तुमचा अनुभव आहे? तुकोबाराय अनुभव सांगतात. शेवट तो भला माझा बहुगोड झाला. तुकोबाराय सांगतात, गड्या माझा जो शेवट आहे तो गोड झाला. पहा, गोड झाला. पहिला प्रश्न असा आहे, शेवट गोड होतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, गोड झालेला शेवट सांगता येतो का? सांगता येतो? मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर असा एखादी फोन आला तर, पाटील मी 2 तास झालो पहा घाटीत गेलो आणि अजून 2 तासानं माझी अंत्यविधी डोंगरगावमध्ये स्मशानभूमीत आहे, पण पोरायला आपला परिचय नाही म्हणून तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या मौतीला या. येतात ज्यानं फोन उचलला ते पहिले दवाखान्यात. माणसं मेल्यावर बोलत नाहीत आणि जे बोलतात ते मेलेले नाहीत. मग शेवट तुकोबाबा सांगतात शेवट गोड झाला. मग तुकोबाबा जिवंत असायला पाहिजे का मेलेले असायला पाहिजे? अभंगाचे अर्थ लय लय गुढ आहे महाराज. आम्ही चालीले वेगवेगळ्या लावल्या त्याला, पण त्याच्यातला अर्थ उमगलाच नाही. तुकोबाबांचा काय अभंग आहे, क्या गावो कोई सुनने वाला देखे तो जग ही बोला, क्या गावो कोई सुनने वाला देखे तो जग ही बोला. आम्ही नुसतं गायलं, आम्ही नुसत्या वेगवेगळ्या चालीस लावल्या, पण त्याचा अर्थ उमगलाच नाही. तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. एवढं सोपं नाही. शेवट गोड झाला हे म्हणण्यासाठी अगोदर शेवट पाहावं लागतो, आणि ज्यानं शेवट पाहिला त्याला बोलता येत नाही. मग तुकोबाराय सांगतात कस काय? मग तेच आपल्याला अभंगात पाहायचंय, पण तात्पुरता अर्थ सांगतो. तुकोबाराय सांगतात शेवट तो भला माझा बहुगोड झाला, माझा फार गोड झाला. पहा, एक जण तुकोबारायनं म्हणलं, महाराज बहुतेक तुमच्या उत्तर कार्याला 13व्याला गुलाबजामुनच्या पंक्ती झाल्या असतील. हा गोड झाला ना शेवट. एक जण म्हणला, नाही नाही महाराज बासुंदी खाल्ली असन लोकांना म्हणून तुम्हाला असं वाटलं काय झालं शेवट गोड झाला. असा शेवट गोड होत नसतो महाराज. असा जर शेवट गोड झाला असताना तर लोकांना 10-10 दिवस नुसत्या गुलाबजामुनच्या पंक्ती ठेवल्या असत्या. शेवट गोड होणं म्हणजे काय? फार लोक जमले, लय लोक वाटी लावायला होते. काही लोक म्हणत असतात अख्खं गाव जमा झालं हो, फार चांगलं मरण झालं. गाव जमा होणं म्हणजे चांगलं मरण होणं का हसत जाणं म्हणजे चांगलं मरण होणं? एक ज्या दिवशी कळालं त्या दिवशी आपल्याला कीर्तन कळाले. पहा, नाही तर आपलं मस्त चालू आहे. सकाळी उठायचं, पळखट्या पेरायच्या, दुपारी कापूस याचा 4 वाजता इकाचं, बंडल आणायचे, बँकेत टाकायचे आणि झोपायचं. बस
बाकी देव माहीत नाही, धर्म माहीत नाही, चांगलं काम माहीत नाही, काही घेणं देणं नाही. काही लोक तर म्हणतात एखाद्या ठिकाणी जर कीर्तन ऐकलं ना तर काही लोक म्हणतात बाबा याला काही कामधंदे नाही. कोणाला? कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये खऱ्या गोष्टीला जास्त त्रास आहे का खोट्या गोष्टीला? बाजारामध्ये खऱ्या मालाला किंमत आहे का खोट्या मालाला? खऱ्या मालाला किंमत नाही साहेब. कोथंबीर, एका शेतकऱ्यानं कोथंबीर उपटली सकाळीच, कोथंबीर उपटली जुड्या बांधल्या आणि बाजारात गेला आणि सकाळी 9 वाजता 8 वाजता तोडली कोथंबीर आणि 9:30ला बाजारात बसला. बाजारात बसल्या लोकांना म्हणलं घ्या कोथंबीर ताजी आहे. लोकांना 2दा तोडून वास घेऊन पाहिला खरंच ताजी आहे का. आणि मग त्याला सांगितलं 10च्या 3 देतो का? ते म्हणला नाही ना, मग एवढं हे नाही, 10ची 1च देतो. ते पुढं जायला लागलं. नाहीला जाणं शेतकऱ्याला गरज होती देऊन टाकले. पण उरेल माल संध्याकाळी 4 वाजता त्याच्या 100-150 गड्ड्या उरल्या. मग त्यानं व्यापाऱ्याला दिल्या. व्यापाऱ्यानं तो माल घेतला डोंगरगावून आणि पाचोऱ्याला गेला रात्री. दुसऱ्या दिवशी पाण्यात बुडवल्या. काय? जुड्या पाण्यात बुडवल्या आणि एका पन्नीत काय केल्या? पन्नीत पॅक केल्या आणि त्या मोठ्या दुकानात मॉलमध्ये ठेवल्या आणि त्याच्यावर एक चिठ्ठी चिटकवली, 50 रुपयाची गड्डी ताजी. मग तेच लोक, डोंगरगावचेच लोक कुठे गेले? ते म्हणले बाजारात ओरिजिनल भेटत नाही. कुठं ओरिजिनल भेटतं? मॉलमध्ये पाचोऱ्याला. मग तेच लोक पाचोऱ्याला गेले आणि त्यानं 10च्या 2 भेटत होत्या, त्या 50च्या किती आणल्या? 1च. फक्त काय बदलली साहेब? पन्नी बदलली. पन्नी. कलियुगात ही पन्नी लय अवघड आहे. पहा, ही कलियुगात पन्नी ज्याच्याकडे त्याचं चांगलं चालू आहे महाराज. हा, ती पन्नी ज्याच्याकडे, मग ती पन्नी पैशाची असू द्या, ती पन्नी पदाची असू द्या, नाही तर प्रतिष्ठेची असू द्या, ही पन्नी ज्याला लावता आली. माणसाकडं काही नसलं चालतं बाबा, पण कपड्याला काय पाहिजे? पटलं तर पहा, काय आपलं जास्त हे नाहीये. काही नसलं तर चालतं महाराज, फक्त कपड्याला इस्त्री पाहिजे. घर पडकाच का असत नाही, पण गाडी कशी पाहिजे? घर पडका का असत नाही, पण गाडी कशी पाहिजे बसायला? हा, नवी पाहिजे. मग ते हप्त्यावर का असत नाही? ही काय कलियुग आहे महाराज. म्हणून माणसं जास्त जमणं म्हणजे शेवट गोड होणं नाही. शेवट गोड होणं म्हणजे काय? तुकोबा सांगतात, आलो निजच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. थोडा आवाज जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात शेवट गोड होणं म्हणजे काय? बस. तुकोबा म्हणतात मी माझ्या माहेराला आलो. माहेराला. आता प्रश्न आहे, माणसाला माहेर का स्त्रीला माहेर? तुमच्याकडे कसं काय? आता आपलं बरंच अंतर आहे. जरा मी घाटाच्या वरती येईन, तुम्ही घाटाच्या खाली. माहेर माणसाला आहे का स्त्रीला आहे? स्त्रीलाच माहेर आहे महाराज. पण सांगू तुम्हाला, लौकिकातलं माहेर फक्त महिलेला आहे, पण आध्यात्मिकातलं माहेर सगळ्या जीवाला आहे. आमच्या मुक्ताबाई सांगतात, माहेराला जायचं मला. कोणतं माहेर? जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग
महाराज खानदेश रत्न हो माहेर. मुक्ताबाई म्हणतात मला माहेराला जायचंय. आता मुक्ताबाईचं सासर कोणतं? मुक्ताबाईचं लग्नच झालेलं नाही, मग सासर कोणतं? पण तुम्हाला सांगतो आपल्याला वाटतं आपण सगळे आपल्या घरी, पण तुमच्या माहितीस्तव सांगतो आपण आपल्या घरी नाही. हे वतन कळतं का तुम्हाला? वतन जुन्या काळातला शब्द आहे. जुन्या काळातला शब्द आहे वतन. एखादी पोट भरण्यासाठी एखाद्या गावात गेला की मग ते गावकरी काय म्हणायचे, हे पहा तुम्ही काय करा, ही जागा पडेल, या जागेवर तुम्ही कच्चं मकान बांधा आणि तुम्ही आहे तोपर्यंत काय करा, राहा. त्याला वतन म्हणायचे. ते वतन म्हणजे आपला देह आहे. आपण इथले नाही ना महाराज. मुक्ताबाई म्हणतात हे आपलं नाही. बाये बाये जाते ग माहेराला, बाये बाये जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला. माझ्या मूळच्या घराला जायचंय. मूळच्या घराला कोण आहे? माझे मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक गरीब आहे बिचारा, परी मी मानित नाही त्याला. बाई बाई मुक्ताबाईंच्या अभंग आहे. आपण सगळे सासूरवासातच आहे महाराज, सगळे सासूरवासात आहे. आपण एकही माहेरात नाही. आपलं सासर आहे आणि माहेर जिथून आलो ते काय माहेर. माहेर आणि सासरचं फरक सांगतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर उठायचं, सगळ्यांची सेवा करायची, उशिरा झोपायचं आणि मग बी भाजीत मीठ झालं म्हणून शिव्या खायच्या. याला काय म्हणायचं? हा जिव्हाळ्याचा विषय ज्याचा त्याचा. दिवसभर तिनं कोणासाठी काम करायचं? त्या घरासाठी. पण त्या घरासाठी तिनं दिवसभर काम करायचं, पण तिची एकही चूक जिथं सपादून घेतल्या जात नाही त्याचं नाव सासर. आणि माहेर कशाला म्हणायचं? सगळ्यात उशिरा उठायचं. माहेरी जर लेक गेली ना तर किती वाजता उठते? किमान 9 वाजता. माहेराला जर लेक गेली तर 9 वाजता उठते. शेतातून जर तिचा भाऊ घरी आला ना मग भाऊ पाहतो झोपलेली आणि मग ते पलंगाजवळ जातो, तिच्या तोंडावर काढतो आणि तिला सांगतो उठ, काय झोपली एवढा वेळ? मग आतून आई चपात्या करत राहते. मग तिच्या हातात जे आलं ते फेकून आणते. कोणाला? त्या भावाला, त्या पोराला फेकून आणते आणि सांगते बाळ्या तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, मैल एक वनवासी आहे. अरे गण सकाळी उठावं लागतं, पण आता ती माहेरात आलेली तिला आवाज द्यायचा. हे प्रेम फक्त माहेरातच आहे. माय जोपर्यंत माय जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंतच माहेराची किंमत आहे. एकदा बाप वाटी लावला आणि एकदा आई काळाच्या पडद्याआड झाली की किती जरी श्रीमंतात दिलेली लेक जरी असेल तरी तिला मरोस तर तिच्या चेहऱ्यावर हसू येत नाही. हे आई वडील असण्याचं सुदैव आहे. विडाला विडाला त्या पद्धतीनं आपण पहा. आपण माहेरात आहे का सासरात आहे? काय आपल्या हातात सांगा बरं? मक्का लावणं आपल्या हातात आहे, खत टाकणं आपल्या हातात आहे, पोंग्यात औषध टाकणं आपल्या हातात आहे. कंस 1 लावायचे का 2 लावायचे मक्काच्या झाडाला? आपल्या हातात आहे नाही. बर माल सुकायला लागला तर आपण फोन लावतो थोडासा पाऊस पडा. पाऊस पडणं आपल्या हातात आहे नाही. काम करणं आपल्या हातात आहे, पण त्या कामाला यश द्यायचं का नाही द्यायचं कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. म्हणून आपण कशात आहे? म्हणून तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या पुढे उभे राहतात आणि विनंती करतात, देवा अरे माझ्या सत्तेला इथं काही नाही, स्वाधीनता नाही,
रडायला लागले तुकोबाने विनंती केली, देवा काका सासुरवासी माझ विनंती केली, महाराज मला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं, पण माझ्या मनासारखं इथं काहीच होत नाही, म्हणून आपण कुठे सासुलवासात आहे. मग माहेर कोणतं आहे महाराज? माझे माहेर पंढरी आहे देवरी साधी.